नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे चिकन बिर्याणी. हॉटेल रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी बनवून दाखवणार आहे. तर चला पाहूया. सर्वप्रथम आपण एक हंडी घेतलेली आहे राईस बॉईल करण्यासाठी. त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. पाहू शकता आपल्या पाण्याला उकळी आली, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आपण राईस भिजवत घातला होता 2 तास, तो आपण राईस याच्यामध्ये टाकून घेत आहोत. चांगल्या पद्धतीने पाण्याला उकळी येऊ द्या. हा राईस 80 ते 85% बॉईल करा, जास्त गाळा होऊ देऊ नका, जेणेकरून आपण राईसचा दम दिल्यानंतर तो जास्तच गाळा होऊन जाईल. पाहू शकता इथे उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये रोज वॉटर, जर तुम्हाला टाकावंसं वाटलं तर केवढा वॉटर पण तुम्ही टाकू शकता. आता आपण हा राईस छानून घेतलेला आहे. मोकळा असा राईस आपला बनवून रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे. त्यानंतर खडे मसाले टाकून घ्या. त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेतोय. स्लाइस कांदा टाका. ग्रीन चिल्ली म्हणजे हिरवी मिरची पण टाकून घ्या. व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्या. आता आपण एका बाउलमध्ये दही घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले मिळवून घेऊया. तर मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे हळदी पावडर, काश्मीरी चिली पावडर, धनिया पावडर, किचन किंग आणि पाहू शकता तुम्ही जिरा पावडर. हे टाकून मी सगळे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. बिर्याणी म्हटलं का तिथे दही आलंच. दह्याविना बिर्याणी अपूर्ण असते. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं सॉल्ट टाकून घेऊया, त्यामुळे कांदा जो आहे थोडा गळायला लागेल. मिक्स करून घेऊया. धनिया आणि पुदिना टाकून घेऊया इथे. इथं आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. टोमॅटो स्लाइस कापून घेतली होती मी, ती पण मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. पाहू शकता आपला मसाला रेडी झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं तूप टाकून घेऊया. आता जो आपण मसाला बनवला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. दही आणि मसाले मिक्स आहे यामध्ये, व्यवस्थित मिक्स करून घ्या. इथे मी टाकताय काश्मीरी चिली पावडर कलरसाठी. आता हे चिकन आपण कापून घेतलेलं होतं, हे चिकन याच्यामध्ये टाकून घेऊया. मी इथे 3 किलोची बिर्याणी बनवत आहे.
पाहू शकता. तर आपण इथे टाकून घेऊया आता फ्राय ऑनियन. आता यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिना पण टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता आपण जो बॉईल केलेला राईस होता तो आपण ह्याच्यावर टाकून घेऊया. मी यामधलं थोडं चिकन काढून ठेवलेलं आहे वरून टाकण्यासाठी. एक लहर आपण राईसची टाकून घेऊया अशा पद्धतीने. त्यानंतर धनिया पुदिना पण टाकून घ्या. फ्राय ऑनियन टाका. केवडा वाटर, रोज वाटर टाकू शकता तुम्ही. इथे आपण थोडं चिकन काढून ठेवलं होतं ते आपण वरून टाकून घेऊया अशा पद्धतीने. आपण त्यानंतर राईस टाकून घेऊया ह्याच्यावर. व्यवस्थित. त्यानंतर धनिया पुदिना टाकून घेऊया. फ्राय ऑनियन, हे अद्रक टाकून घेत आहे मी. तो रोज वाटर. हे कलरसाठी मी दुधामध्ये हळदी मिक्स केलेली आहे, ती मी कलरसाठी टाकत आहे इथे. आता याच्यामध्ये आपण ग्रीन चिली टाकून घेऊया आणि आता मी ह्याला दम देणार आहे. तो दमसाठी मी पाहू शकता तुम्ही साईडनं झाकणच्या साईडने मी आटा लावून घेत आहे जेणेकरून मधील वाफ बाहेर जाऊ नये. आणि मी ह्याला तव्यावर दम देत आहे. स्लोमध्ये एकदम दम द्यावा लागतो जेणेकरून खालून लागणार नाही. थोडंसं तूप टाकून घेतलं मी वरी, पाहू शकता. आता ह्याला 15 ते 20 मिनिटं मी दम देणार आहे. पहा आपला दम देऊन झालेला आहे. पाहू शकता किती छान आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. एकदम मोकळी मोकळी अशी आणि दिसायला पण अतिशय सुंदर अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. पाहू शकता किती मोकळी झालेली आहे. तर चला आपण एका फूटपॅन मध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने एक साइड कडून बिर्याणी घ्या. याच्यावर आपण धनिया पुदिना टाकून घेतलेला आहे. फ्राय ऑनियन, पाहू शकता. हे मी प्लेटिंग पण करत आहे तुमच्यासाठी. तर आपण याच्यामध्ये रायता, सलाड आणि बिर्याणी घेतलेला आहे. तर पाहू शकता आपली बिर्याणी एकदम बनून रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये